कधी आली ग माझं तिथं आली आलं कुठं आली तू तू कधी आली आता कशी आली आज खरं तर स्पेशल डे आहे म्हणजे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर गुड्डू त्यासाठी हॉस्टेलवरून आले म्हणजे माहीत नव्हतं अगोदर येणार आहे ती जस्ट मला काहीच आयडिया नव्हती म्हणजे गुड्डूच्या पप्पांना आधीला वगैरे माहीत होतं त्यांनी प्लॅन केलेलं तर सरप्राईज दिलेलं मस्त वाटलेलं आणि गुड्डू आल्यानंतर एकदम आनंद होतो म्हणजे भारी वाटतं लग्नाला 20 वर्ष झाली पण 20 वर्षे कशी झाली कळलंसुद्धा नाही एवढे पटापटा दिवस गेलं खरं लग्न झाल्यापासून 20 वर्ष पूर्ण झाल्यावर जो अनुभव येतो तो वेगळाच असतो पती पत्नीमध्ये नात्यात प्रेम वाढतं आदरपूर्वक नातं तयार होतं आणि विश्वासाची घट्ट बिना तयार होते या प्रवासामध्ये सुखदुःख चांगले अनुभव वाईट अनुभव येत राहतात लग्नाला 20 वर्ष होणं म्हणजे एक मोठा टप्पा गाठण्यासारखा आहे तर एवढ्या प्रवासामध्ये आपल्याला बरेचसे चांगले वाईट अनुभव येतात आणि याच्यातून आपण बरंचसं काही शिकतो आणि ह्या टप्प्यावरती आल्यानंतर समजूतदारपणा जास्त वाढतो म्हणजे काय होतं की फॅमिलीमध्ये जास्त वाद होत नाहीत कारण समजून घेण्याची कपॅसिटी जास्त होते या वयामध्ये आल्यानंतर आणि आपल्याला सगळं समजतं लग्न झालं की बऱ्याच जबाबदारी येतात संसार मुलं घर सगळं सांभाळता वर्ष कशी जातात कळतसुद्धा नाही तर या प्रवासामध्ये वेळ कसा जातो ते कळत नाही त्याचं कारण एकच आहे जसशी मुलं मोठी होतात तसं आपलं पूर्ण लक्ष मुलांकडे जातं आणि म्हणजे आता मुलगा 5वीतून 6वीत गेला 7वीत गेला 8वीत गेला स्टेप बाय स्टेप आपण त्यांच्या पाठीमागं पळतच असतो त्यामुळे आपल्याला कळतसुद्धा नाही की कशी वर्षानुवर्ष होत गेलेत आणि मुलांची काळजी घेत मुलांना मोठं करत कशी एवढी वर्ष निघून जातात आपल्यालासुद्धा कळत नाही तर हा प्रवास एकदम मस्त आहे म्हणजे खरं तर रोजचा एक दिवस आपल्याला काही ना काही शिकून जातो तसं आपण ह्या 20 वर्षात भरपूर काही शिकून निघतो गुड्डू आणि आधीचं प्लॅनिंग होतं असं करायचं तर त्या सगळं झालं केक वगैरे कट करून झाला आता फक्त खायचं वेट करतोय सगळे तुटून पडणार आहेत कारण सगळ्यांचा फेवरेट केक आहे हा आणि गुड्डू आल्यामुळे जास्तच आनंद होतोय म्हणजे आम्ही तिघंच असतो नेहमी आणि गुड्डू येते असं सुट्टी असेल तेव्हा लाईफमध्ये कसं असतं बघा ज्यावेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की कधी मोठी होणार आणि जशी मोठी व्हायला लागतात मुलं तशा जबाबदाऱ्या पण जास्त वाढतात आणि मुलं लहान असतात तेव्हा वेगळी काळजी असते मोठी होत राहते त्यावेळेस त्या स्टेजनुसार वेगळी काळजी असते असं खरं तर आईवडिलांची काळजी कधी संपतच नाही मला असं वाटतं कारण आता एवढे वर्ष झालेत त्याच्या अनुभवातून मी सांगते कारण प्रत्येक स्टेपवर आपल्याला मुलांची काळजी वाटतेच लहान असला तरी वाटते आपल्याला वाटतं मोठं झाल्यानंतर भारी आहे त्याला सगळं कळेल पण तसं नसतं मुलं जशी मोठी होतात तशी त्यांच्या पण जबाबदाऱ्या वाढतात आणि आईवडिलांच्यासुद्धा जबाबदाऱ्या वाढतात आणि आईवडिलांनासुद्धा तेवढीच काळजी करावी लागते जेवढी लहान मुलं असताना आपण करतो त्यावेळेस तर आता थँक्यू बघू काय माय डॉटर गुडू आधी थँक्यू सो मच कुणाची थीम आहे तुमच्या दीदीची आहे आवडलं नसलं तर दीदीची आधीचे सगळं आधी ये गं माझी असं कर चाल असू दे इकडे ये आवडलं नसतं तर मला तर नाही ओ वाव सुपर किती भारी फोटो आहे तुला बघितला खरंच किती मस्त आहे ना डिस्टर्ब जमाना बिल्कुल जाएगा मेरा डिस्टर्ब जमाना का डुल जाएगा मेरा बेटा 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 आधी फोटो दाखव क्यू दिसतंय असं थँक्यू आदि गुड्डू थँक्यू सो मच आई लव यू तुम्हारा जिंदगी में हम है काय ते
पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.